औद्योगिक विकासासाठी निमा सिन्नर येथे बैठक। विविध शासकीय यंत्रणांचे अधिकारी उपस्थित। सर्व प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे आश्वासन। नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन निमाच्या पुढाकाराने सिन्नर येथे आयोजित विविध शासकीय यंत्रणांच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सिन्नर औद्योगिक वसाहतीतील प्रदूषणाला आळा घालणे, कामगारांच्या सुरक्षिततेसाठी कडक उपाययोजना करणे, रस्त्यावरील खड्डे बुजविणे, विद्युत पुरवठा सुरळीत करणे आदींसह विविध मूलभूत प्रश्नांबाबत चर्चा झाली। उद्योजकांनी यावेळी यंत्रणांच्या अधिकाऱ्यांना प्रश्न विचारले। अध्यक्षस्थानी निमाचे अध्यक्ष आशिष नहार होते। या प्रसंगी व्यासपीठावर MPCBचे उपप्रादेशिक अधिकारी प्रशांत गायकवाड, निमा अध्यक्ष आशिष नहार, पोलीस निरीक्षक भरत जाधव, नायब तहसीलदार S धनगर, MIDCचे संदीप भोसले, MSEDCLचे हेमंत बनसोडे, किशोर राठी, राजेंद्र अहिरे, राजेंद्र वडनेरे, सुधीर बडगुजर, किरण वाजे आदी उपस्थित होते। सिन्नर येथे झालेल्या झूमच्या बैठकीत औद्योगिक वसाहतीत 24 तास अखंडित वीज पुरवठा करण्याचा मानस महावितरणच्या अधिकाऱ्यांनी बोलून दाखवला होता। तसेच ट्रान्सफॉर्मर देण्याचे अधिकाऱ्यांनी मान्य केले होते, परंतु त्याचे काय झाले असा सवाल उद्योजकांनी करून अधिकाऱ्यांना धारेवर धरले। विजेची क्षमता वाढवण्यासाठी ज्यांनी अर्ज केले ते अर्ज त्वरित मंजूर करावेत, जेणेकरून उद्योजकांना प्रोसेसिंग व अन्य बाबींसाठी अडथळा येणार नाही, असे निमा अध्यक्ष आशिष नहार यांनी सांगितले असता हे सर्व प्रश्न जलद गतीने मार्गी लावण्याचे आश्वासन महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिले। प्रदूषण करणाऱ्या कंपन्यांचे प्रदूषण कसे कमी होईल या दृष्टीने संबंधित कंपन्यांना कल्पना देण्याचे तसेच सांडपाण्याचा निचरा कमी करण्याचा निर्धार या बैठकीत व्यक्त करण्यात आला। पावसाळ्यानंतर रस्त्यावरील खड्डे भरून देण्याचे आश्वासन MIDCच्या अधिकाऱ्यांनी दिले होते, त्याचे काय झाले व या खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा होतो तसेच अपघातांनाही निमंत्रण मिळते याची आठवणही नहार यांनी करून दिली असता प्राधान्याने हे काम हाती घेण्याचे आश्वासन संबंधित अधिकाऱ्यांनी दिले। सिन्नर MIDCतील घंटागाडीसह घनकचरा व्यवस्थापनाच्या विविध मुद्द्यांवर चर्चा झाली। कचरा उचलला जात नसल्याची खंत उद्योजकांनी व्यक्त केली असता संबंधित यंत्रणांनी एकत्र बसून त्यावर तोडगा काढण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले। MIDC परिसरात वाढलेल्या चोऱ्यांचे प्रमाण, खंडणीखोर आणि अवैध धंद्यांचा मुद्दा चर्चेस आला असता अवैध धंद्यांविरुद्ध मोहीम सुरू आहे। उद्योजकांनी तक्रार दिल्यास त्याबाबत आम्ही संबंधितांविरुद्ध निश्चितच कारवाई करू, तसेच चोरट्यांचा बंदोबस्त करू, असे पोलीस निरीक्षक भरत जाधव यांनी सांगितले। सिन्नर MIDC परिसरात पोलीस चौकीसाठी जागा उपलब्ध करून दिली असून ती तातडीने कार्यान्वित केल्यास गुन्हेगारीचे प्रमाण कमी होईल, असे निदर्शनास आणताच याकडे तातडीने लक्ष देण्याचे आश्वासन जाधव यांनी केले। या प्रसंगी सचिन कंकरेज, किरण जैन, मिलिंद राजपूत, प्रवीण वाबळे, विश्वजित निकम, SK नायर, रतन पडवळ, संजय राठी, रवी पुंड, तानाजी वारुंगसे, नानासाहेब देवरे, गोविंद बोरसे आदी उद्योजक उपस्थित होते। स्टार न्यूज नाशिकसाठी नानासाहेब देवरे।